थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निराधार व गरजू लोकांना देना गोडगे प्रतिष्ठान तळेगाव दिघे यांच्या वतीनं परिसरातील गरजू व्यक्तींना तळेगाव दिघे तालुका संगमनेर येथे डॉक्टर नंदकुमार गोडगे यांच्या साईबाबा हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये मोफत ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं आहे। याप्रसंगी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा याप्रसंगी आयोजित करण्यात आला होता। यावेळी चिंचोली गुरव येथील महेश किसन सोनवणे यांची कनिष्ठ लिपिक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे निवड झाली। तसेच प्रतीक्षा केशव भागवत यांची संभाजीनगर कारागृह पोलीसमध्ये नेमणूक झाली व प्रतीक आबासाहेब भागवत यांची इंडियन एअर फोर्समध्ये नेमणूक झाल्याबद्दल देना गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा गुणगौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। कार्यक्रमाची सुरुवात जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली। प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आदरणीय देवरामदादा नारायण गोडगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री हरिभाऊ दिघे, युवा कीर्तनकार अरुण महाराज दिघे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब भागवत, अतुल कदम, पत्रकार दत्तात्रय कोलप, राजूभाऊ दिघे, मेजर राजू गुंजळ, सागर कारले, प्रकाश दिघे, शिवाजी देवराम गोडगे, रामनाथ बोराडे आदींसह मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी अशोक जगताप यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय कोलप यांनी केले व आभार साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी मानले आहे। 100हून अधिक नागरिकांना यावेळी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। तसेच कडाक्याच्या थंडीमध्ये उबदार ब्लँकेट मिळाल्याबद्दल नागरिकांच्या चेहऱ्यावर यावेळी हसू आपल्याला या निमित्तानं दिसून आलं आहे।